पाणीपुरी बनवण्यासाठी पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो पांढरे वाटाणे रात्रभर भिजत घातलेले. बघू शकताय तुम्ही किती छान भिजलेले आहेत आता आपले वाटाणे. आता आपण हे कुकरला लावून घेऊ रगडा बनवण्यासाठी. व त्यासोबत इथं मी साल काढून 3 बटाटे घेतलेले आहेत. आता वाटाणे व बटाटे आपण सोबत कुकरमध्ये लावून घेऊ. वाटाणे मी कुकरमध्ये टाकून यामध्येच 3 बटाटे टाकू. तुम्ही बटाटे सेपरेट जरी शिजवून घेतलं तरी चालतं, पण मी यामध्येच टाकते. आता यामध्ये मी थोडीशी हळद व 1 चमचा मीठ टाकून घेते. मीडियम फ्लेमवरती कुकरचे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचं, म्हणजे आपले वाटाणे व बटाटे छान शिजतील, मऊ असं होतील. गोड चटणी बनवण्यासाठी मी ते 1 वाटी चिंच व 7 ते 8 खजूर भिजत घातलेले. खजूरमधले बी काढून मी भिजत घातलेले आहेत. अर्धा तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. हे भिजेपर्यंत आपण आता तिखट पाणी बनवून घेऊ. तिखट पाणी बनवण्यासाठी मी इथं भरपूर सारं कोथिंबीर, थोडंसं पुदिना, 7-8 हिरव्या मिरच्या व 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता हे सर्व मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. कोथिंबीर, पुदिना, 7 ते 8 हिरव्या मिरच्या व 1 आल्याचं तुकडं. आता हे सर्व आपण मिक्सरमधून काढून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता आपण मिक्सरमधून बारीक असं पेस्ट करून घेऊ. तर मिक्सरमधून मी बारीक असं पेस्ट वाटून घेतलेलं आहे. हे तुम्ही गाळूनही घेऊ शकता, पण मला आवडत नाही त्यामुळे मी गाळून घेणार नाही. छान लागतं थोडंसं तोंडात मिरची, कोथिंबीर व पुदिन्याचं फ्लेवर आल्यावरती, म्हणून मी असंच आता पाण्यामध्ये मिक्स करून घेते. तिखट पाणी बनवण्यासाठी हे पेस्ट मी आता ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1 लिटरभर पाणी टाकणार आहोत. हे पाणी आपण 15 दिवस यूज करू शकतो फ्रीजमध्ये ठेवून. 1 लिटर होईल एवढं पाणी टाकून घ्यायचं. आता यामध्ये मी भांडं धुण्यात पाणी टाकून घेते. 1 लिटर होईल एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. यात जास्ती पातळही नाही, जास्ती घट्टही नाही. यामध्ये आपण आता 1 चमचा सेंदोलन मीठ, व 2 चमचा पाणीपुरी मसाला टाकणार आहे. व अर्धा चमचा साधं मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. टेस्ट बघून तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. म्हणजे थोडंसं तिखट झालेलं, त्यामुळं मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. व 1 चमचा पाणीपुरी मसाला व अर्धा चमचा सेंदलन मीठ. आता ह्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे. व आता हे थंड करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देते. अर्धा तास झालेला आहे. आता आपलं चिंच व खजूर छान भिजलेला आहे. आता हे आपण हे मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकून मिक्सरमधून बारीक करून घेऊ. चिंच व खजूरचं बारीक असं पेस्ट करून घेतलेलं आहे मी मिक्सरमधून. छान एकदम बारीक करायचं, एकदम स्मूथ व्हायला पाहिजे. व त्यानंतर आता हे मी चाळणीमधून गाळून घेणार आहे, कारण जे काय एक्स्ट्राचं चिंचेमधील ते काडी वगैरे असेल ते कचरा निघून जाईल. यामध्ये आता आपण या वाटीने 1 वाटी गूळ टाकून घेऊ. हे मिक्स करून शिजवून घेऊ. गूळ विरघळेपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घेऊ. याला छान असं उकळी आलेली आहे. आता यामधलं पूर्ण गूळ विरघळलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे.
आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। इथं मी 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा सेंदलून मीठ, 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा पाणीपुरी मसाला घेतलेला आहे। आता हे आपण सर्व आपण यामध्ये टाकून घेऊ। आता हे छान मिक्स करून अजून एक उकळी मारून घेऊ। थोडा वेळ याला छान असं शिजवून घेऊ, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर छान येईल। खूप छान असा सुगंध येतोय। हे छान शिजलेलं आहे, याला छान उकळ्या आलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ व हे थंड होण्यासाठी ठेवून टाकू। कुकर थंड झालेला आहे। वाटाणे व बटाटे आपले छान शिजलेले आहेत। आता आपण हे मॅशरनी सर्व मॅश करून घेऊ। छान शिजल्यामुळे इझिली मॅश होत आहे, बघू शकताय तुम्ही। आता हे मी छान मॅश करून घेतलेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तयार आहे आपलं मस्त असं पाणीपुरी। तर हे आहे तिखट पाणी, बघू शकताय किती छान झालेला आहे। कलर किती छान असा आलेला आहे याला। व इकडं आहे आपलं गोड पाणी। हे गोड पाणी आपण बनवून एका काचेच्या भांड्यात किंवा एका काचेच्या डब्यामध्ये बंद करून स्टोअर करून ठेवू शकतो 15 ते 20 दिवस। व इथं आहे आपला रगडा शेव। तर आता आपण बघूत पाणीपुरी टेस्ट करून कशी। आता आपण पाणीपुरी बनवून घेऊ। आता यामध्ये आपण आधी रगडा टाकून घेऊ, त्यानंतर कांदा, गोड पाणी थोडंसं व तिखट पाणी व त्यावरून शेव टाकू। आता आपल्याला ताई टेस्ट करून सांगेल। भैया भगवान के नाम पे कुछ दे दो, इसमें मेरा क्या फायदा। दे दो भैया, भगवान के नाम पे कुछ दे दो, इसमें मेरा क्या फायदा। नहीं रात के 2 बज रहे हैं। रात के 2 बज